नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फायनल अकाउंट ह्या चॅप्टरमधील बॅलन्स शीट ह्या टॉपिकचा आपण अभ्यास करणार आहोत. आत्तापर्यंत आपण या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कशा पद्धतीने काढायचं आहे याचा आपण अभ्यास केला. त्याचबरोबर ट्रेडिंग अकाउंटमध्ये कोणकोणत्या आयटमचा समावेश होतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये कोणकोणत्या आयटमचा समावेश होतो, ज्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की ट्रेडिंग अकाउंटमधून आपल्याला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस या ठिकाणी आपण फाइंड करत असतो. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून आपल्याला या ठिकाणी नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आपण या ठिकाणी फाइंड करतो. त्याची पुढची जी स्टेप्स आहे ती म्हणजे बॅलन्सिंग. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की या ठिकाणी आपण ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण अभ्यासलेलो आहे, परंतु बॅलन्स शीट इज नॉट ॲन अकाउंट. बॅलन्स शीट जे आहे ते अकाउंट नाही आहे. इट इज अ स्टेटमेंट शोईंग द फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट हे काय आहे, अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, परंतु बॅलन्स शीट हे अकाउंट नसून ते काय आहे, तर ते एक स्टेटमेंट आहे की ज्या स्टेटमेंटद्वारे आपल्याला आपल्या व्यवसायातील फायनान्शियल पोझिशन किंवा आर्थिक स्थिती काय आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं किंवा आपल्या लक्षात येतं. इट शो ॲसेट्स अँड लायबिलिटी ऑफ द बिझनेस. एकूण व्यवसायातील तुमची मालमत्ता किती आहे आणि तुमची लायबिलिटीज म्हणजे जबाबदारी किंवा जिंदगी किती आहे हे आपल्याला या बॅलन्स शीटवरून समजतं. ऑल द पर्सनल अँड रिअल अकाउंट्स आर रेकॉर्डेड टू द बॅलन्स शीट. म्हणजेच सर्व पर्सनल आणि रिअल अकाउंट जे आहेत त्यांचा समावेश या बॅलन्स शीटमध्ये होत असतो. बोथ साईड ऑफ द बॅलन्स शीट शुड बी ऑफ इक्वल अमाऊंट. बॅलन्स शीटची दोन्ही साईडची टोटल ही नेहमी कशी असते, सारखी येते. ऑल द डेबिट बॅलन्स ऑफ पर्सनल आणि रिअल अकाउंट्स आर शो ऑन द ॲसेट साईड. जेही आपल्या पर्सनल रिअल अकाउंट्स आहेत त्यांचा डेबिट बॅलन्स जर असेल तर तो आपल्याला ॲसेट या ठिकाणी दाखवावं लागतं. अँड ऑल द क्रेडिट बॅलन्स ऑफ पर्सनल अकाउंट्स आर शो ऑन लायबिलिटी साईड. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ॲसेट साईड ही नेहमी काय असणार आहे, डेबिट बॅलन्स असणार आहे, आणि लायबिलिटी साईड हे काय असणार आहे, क्रेडिट बॅलन्स असणार आहे. नो नॉमिनल अकाउंट्स विल ॲपियर इन द बॅलन्स शीट. नॉमिनल अकाउंट्समधले जे काही आयटम्स आहेत त्यांचा या ठिकाणी आपण बॅलन्स शीटमध्ये त्या ठिकाणी समावेश केला जाणार नाही. तर सर्वप्रथम आपण स्पेसिमेन्स ऑफ बॅलन्स शीट की या बॅलन्स शीटमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो ते आपण पाहणार आहोत. इन द बॅलन्स शीट इज लायबिलिटी साईड इज शो ऑन द लेफ्ट हँड ऑफ द बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या डाव्या बाजूला आपल्याला या ठिकाणी समोर दिसतंय की लायबिलिटीज आहे. तर त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो, तर सर्वप्रथम लायबिलिटीजमध्ये कॅपिटल असणार आहे. त्यामध्ये आपला जे काही व्यवसायाचा नेट प्रॉफिट असेल किंवा नेट प्रॉफिट असेल तर आपण ॲड करणार आहोत, आणि जर नेट लॉस असेल तर आपल्या कॅपिटलमधून आपल्याला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. तसंच पुढचं आयटम आहे त्याच्यामध्ये ॲड करण्याचं ते म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आपण जे भांडवल गुंतवलेलं आहे त्याच्यावरती जर आपल्याला व्यवसायामधून जर काही इंटरेस्ट मिळणार असेल तर तो आपण काय करणार आहे, आपल्या कॅपिटलमध्ये ॲड करणार आहोत. लेस ड्रॉइंग, लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, लेस नेट प्रॉफिट लॉस. तर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की थोडक्यात काय लक्षात घ्यायचं आहे की कॅपिटलमध्ये आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि नेट प्रॉफिट ॲड करायचं आहे. तर ड्रॉइंग अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे आपल्याला काय करायचं आहे, लेस करायचं आहे, आणि त्याच पद्धतीने नेट लॉससुद्धा आपल्याला काय करायचं आहे, यातून मायनस करायचं आहे. बँक लोन, बँक ओव्हरड्राफ्ट, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अँड प्री रिसिव्ड इन्कम ह्या सर्व गोष्टींचा या ठिकाणी बॅलन्स शीटमधील लायबिलिटी साईडला समावेश होतो. तर ऑन द राईट हँड ऑफ द बॅलन्स शीट इज शो द ॲसेट साईड. आता ॲसेट साईड हे आपल्याला बॅलन्स शीटच्या उजव्या हाताला दर्शवत आहे. तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या आयटमचा समावेश होतो तर ते पाहायचं आहे आपल्याला. पहिलं आहे कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, बिल्स रिसिवेबल, सन्ड्री डेटर्स, गुडविल, फर्निचर, प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग, प्रिपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, अँड लास्ट आयटम इज क्लोजिंग स्टॉक. हे जे आयटम्स आहेत या सर्व आयटमचा समावेश या ठिकाणी बॅलन्स शीटमध्ये होत आहे, आणि या दोन्ही साईडची टोटल
आपोआपच त्या ठिकाणी टॅली होणार आहे. आपण मगाशी म्हणल्याप्रमाणे बोथ साईड ऑफ द बॅलन्स शीट शुड बी ऑफ इक्वल अमाऊंट. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपण या पुढच्या याच्यामध्ये आपल्याला फायनल अकाउंट काढत असताना किंवा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपल्याला एकतर तुम्हाला त्या ठिकाणी ट्रायल बॅलन्स दिलेलं असेल किंवा तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट अमाऊंट्स दिलेले असतील, बॅलन्स दिलेला असेल, त्याच्यावरून तुम्हाला काय करायला सांगितलं जाईल की फायनल अकाउंट सोडवायला सांगितलं जातात. तसंच त्याच्या जोडीला काही ॲडजस्टमेंट्स असतात, ज्या ॲडजस्टमेंटचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. सर्वप्रथम जी पहिली आपल्याला ॲडजस्टमेंट असते ती असते क्लोजिंग स्टॉकची. तर क्लोजिंग स्टॉकची आपल्याला एंट्री जर करायचं झालं तर क्लोजिंग स्टॉक अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट अशी आपण जनरल एंट्रीज करतो. तर त्याचा इफेक्ट जर आपल्याला द्यायचा असेल तर तो आपण कुठे देणार आहोत बघा, क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट अँड सेकंड इफेक्ट इज शो ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. क्लोजिंग स्टॉक असेल तर त्याचा पहिला इफेक्ट आपण देणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि सेकंड इफेक्ट जो असणार आहे तो आपण कुठे देणार आहोत, ॲसेट साईडला देणार आहोत. सेकंड ॲडजस्टमेंट आहे डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशनची जर आपल्याला एंट्री आत्ताच तुम्ही अभ्यास केलेला आहात की डेप्रिशिएशन कशा पद्धतीने काढायचं असतं आणि त्याची एंट्री जी आहे जनरल एंट्रीज ते तुम्हाला माहिती असणार आहेच. तरी मी परत तुम्हाला एकदा सांगते की डेप्रिशिएशनची जी जनरल एंट्री असणार आहे तुमची ती म्हणजे पहिली एंट्री असणार आहे डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट. म्हणजेच कोणत्याही ॲसेट असेल त्या ठिकाणी फर्निचर असू शकतं, मोटर कार असू शकतं, तसंच बिल्डिंग असेल, लँड असेल, इक्विपमेंट असतील, ह्या सर्व ॲसेटची तुम्हाला पहिली एंट्री जी असणार आहे तुमची काय असणार आहे, डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट. आणि सेकंड जी असणार आहे तुमची प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिशिएशन अकाउंट. ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपण हे झालं आपलं डेप्रिशिएशन आणि अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं या ठिकाणी आपण एंट्री कसं करत होतो. परंतु फायनल अकाउंटमध्ये आपल्याला या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं असतं. तर अशा वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये कशी एंट्री करायची, तर पहिला इफेक्ट आहे जो सेम असणार आहे तुमचा की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण की ते आपलं काय असणार आहे, खर्च असणार आहे. त्याच्यामुळे ते आपण नेहमी आपले जे काही खर्च असतात ते आपण काय करत असतो, डेबिट साईडला दाखवत असतो. सो त्यामुळे या ठिकाणी पहिला इफेक्ट जो असणार आहे डेप्रिशिएशनचा तो असणार आहे डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सेकंड जे आहे डिडक्ट फ्रॉम द पर्टिक्युलर ॲसेट. सेकंड जे आहे डेप्रिशिएशन हे घसारा आहे, तर आपण ते काय करत असतो, मायनस करत असतो. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण ॲसेट कुठे दाखवतो, बरोबर बॅलन्स शीटला दाखवतो. त्यामुळे बॅलन्स शीटच्या ॲसेट्समधून आपल्याला ॲसेट साईडला लिहिलेली जी काही ॲसेट सांगितली असेल त्यांनी, त्यातून आपल्याला ते अमाऊंट काय करायचं आहे, मायनस करायचं आहे, डिडक्ट करायचं आहे. पुढचं आहे आउटस्टँडिंग ऑर अनपेड एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग ऑर अनपेड एक्सपेन्सेसची एंट्री असणार आहे एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर आपल्याला एखादी जो खर्च आहे तो आपला पेंडिंग पडलेला आहे, म्हणजेच ते द्यायचं होतं परंतु या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, पेड केलेलं नाही आहे. तर अशा वेळेस आपल्याला काय करावं लागणार आहे, तुम्हाला जर एखादा खर्च जर पेड करायचा असेल आणि तुम्ही जर दिलं नसेल तर साहजिकच तुम्हाला ते काय करून टाकावं लागणार आहे, पेड करावं लागणार आहे, बरोबर. तर मग त्यामुळे पहिलं आपल्याला काय करावं लागणार आहे की आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंटपैकी कुठल्याही ॲटम जो असणार आहे एक्सपेन्सेसच्या त्याच्यामध्ये काय करावं लागणार आहे, आपल्याला ॲड करावं लागणार आहे. आणि सेकंड जो आहे तो आपण कुठे दाखवणार आहोत, लॅबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. पुढचं आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेसची एंट्री असणार आहे प्रीपेड अकाउंट एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू एक्सपेन्सेस अकाउंट. आता बघा या ठिकाणी तुम्हाला जर आउटस्टँडिंगची एंट्री जर लक्षात असेल तर तुम्हाला प्रीपेड एक्सपेन्सेसची एंट्री लगेच लक्षात येईल. आउटस्टँडिंगमध्ये आपण काय करतो, ॲड करतो, तर प्रीपेड एक्सपेन्सेसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, लेस करायचं आहे. आणि दुसरे जे आहे जसं आधीच्या ह्याच्यामध्ये आपण लॅबिलिटी साईडला दाखवलेलं आहे, तर ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, असेट साईडला दाखवायचं आहे. सो पहिली इफेक्ट जो असणार आहे तुमचा प्रीपेड एक्सपेन्सेसचा, लेस फ्रॉम द पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अँड सेकंड इफेक्ट असणार आहे तुमचा शो ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट.
तर पुढची ॲडजस्टमेंट आहे तुमची आउटस्टँडिंग इन्कम. त्याचा पहिला इफेक्ट असणार आहे ॲड टू पर्टिक्युलर इन्कम ऑन क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि सेकंड इफेक्ट असणार आहे तुमचा ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. त्यानंतर पुढचं आहे प्री रिसिव्ड इन्कम. प्री रिसिव्ड इन्कम म्हणजे पुढच्या वर्षी द्यायचं आहे ते त्यांनी आपल्याला आधीच दिलेलं आहे, परंतु आपण बॅलन्स शीट असेल किंवा फायनल अकाउंट हे प्रत्येक वर्षाचं काढत असतो. अशा वेळेस जरी आधी त्यांनी दिलं असलं तरी आपल्याला आपली ओरिजिनल पोझिशन जी आहे फायनान्शियल ते लक्षात येण्यासाठी आपण पुढच्या वर्षाचा विचार न करता चालू वर्षामधील किंवा करंट फायनान्शियल इयरमधील जे काही खर्च असणार आहेत, इन्कम आहेत, त्यांचाच या ठिकाणी फायनल अकाउंटमध्ये आपण काय करत असतो, समावेश करत असतो. अशा वेळेस जर आपल्याला प्री रिसिव्ड इन्कम असेल तर ते आपण काय करणार आहोत, पर्टिक्युलर इन्कम्समधून ते लेस करायचं आहे. आणि सेकंड इफेक्ट जो आहे तो काय असणार आहे, आपलं लॅबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बॅलन्स शीट आणि फायनल अकाउंटमधील काही ॲडजस्टमेंटचा अभ्यास केलेला आहे. तर पुढच्या लेक्चरच्या वेळेस आपण राहिलेले काही आपले ॲडजस्टमेंट्स आहेत त्यांचा अभ्यास करू आणि मग आपण या ठिकाणी फायनल अकाउंटचे जे प्रॉब्लेम सॉल्विंग आहेत त्याकडे आपण जाऊ.